उभे राहा किंवा बसा, परिचय करा. अजिबात आवाज करू नका. बसू शकतात ना. ज्यांना बसणं शक्य आहे ते बसा, पण सगळ्यांना बसणं शक्य नाही हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळे असं आहे. फेसबुक लाईव्ह आहे. एक सांगतो ते तुम्ही बसत नाही पण ज्या खुर्च्या मोकळ्या त्या बसून घ्या. बस तर तुम्ही राजकारणात कधी यशस्वी होणार नाही. खुर्ची कधी सोडायची नाही. खुर्ची मोकळी जाऊन द्यायची नसते. मैफलीला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, सगळे शांत राहा. आपण सुरू करूया. आपल्यासोबत शरद पवार साहेब आहेत. साधारणपणे एखादं नाव उच्चारलं की त्यापूर्वी काहीतरी पद सांगण्याची पद्धत असते. महाराष्ट्राचे अमुक, देशाचे अमुक, खासदार किंवा काय वगैरे. शरद पवार हे नाव असं आहे की ज्यापूर्वी काहीच सांगण्याची गरज नाही. केवळ शरद पवार असं म्हटलं की त्या नावातलं सामर्थ्य काय आहे ते प्रत्येकाला समजतं. शरद पवारांच्या 2-3 मुलाखती मी घेतल्यानंतर माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांची अशी विनंती आणि असा आग्रह होता की काहीही झालं तरी साहेब आपल्या ऑफिसमध्ये आले पाहिजे आणि आम्हाला आमच्यापैकी प्रत्येकाला त्यांना भेटण्याची प्रचंड इच्छा आहे. ही जी रोशनी आहे ना, रोशनी शिंपी, हात वर करा. रोशनी शिंपी ही मला असं म्हणाली की काही करा पण साहेब आपल्या ऑफिसमध्ये आले पाहिजे. आणि हा आग्रह इतका वाढत गेला की मी साहेबांना विनंती केली, साहेबांनी ती विनंती मान्य केली आणि साहेब आज आपल्या सोबत आहेत. खरं म्हणजे सुरुवातीला कल्पना अशी होती की कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळे संपादक आणि सगळे वरिष्ठ सहकारी यांच्यासोबत वार्तालाप व्हावा अशी कल्पना होती. पण जेव्हा शरद पवार येत आहेत ऑफिसमध्ये असं समजलं तेव्हा ऑफिस बॉय पासून ते व्यवस्थापकांपर्यंत आणि अगदी संपादकांपासून ते सगळ्या आमच्या ट्रेनिंगपर्यंत सगळ्यांचं म्हणणं असं होतं की नाही, आमच्यापैकी प्रत्येकाला आमच्या ऑफिसमध्ये साहेब येणार आणि आम्ही असणार नाही, असं कसं काय चालेल. त्यामुळे हे थोडंसं गैरसोयीचं असणारं अशा प्रकारची रचना आपण केली. याला आम्ही नॉर्मली टाऊन हॉल मिटिंग असं म्हणतो. जेव्हा आमच्या सगळ्या टाऊन हॉल मिटिंग असतात, सगळे सहकारी हवे असतात, तेव्हा या प्रकारच्या बैठका होतात. तशी बैठक आपण आता घेतो आहोत. मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की माझे जे सहकारी आहेत त्यातल्या तरुण सहकाऱ्यांना, मी खरं म्हणजे दिव्य मराठीचं सहकाऱ्यांचं सरासरी वय हे साधारणपणे 30 ते 32 आहे आणि प्रामुख्यानं तरुण सहकाऱ्यांना शरद पवार या नावाविषयी असणारं आकर्षण जास्त आहे. आपण बाहेरही बघितलं तर साधारणपणे ज्येष्ठ किंवा वयोवृद्ध लोकांना तर आकर्षण असेलच, पण त्याहूनही जास्त तरुण सहकाऱ्यांना आहे किंवा तरुण मुलामुलींना आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. खरं म्हणजे आपण यशवंतराव चव्हाण किंवा त्यांचं राजकारण आपण पाहिलेलं नाहीये, पण आपण शरद पवार पाहतो आहोत. मला महत्वाचं हे वाटतं की शरद पवारांचं वय महाराष्ट्राच्या वयापेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्राची घडण करणारे जे लोक आहेत शरद पवार, आणि अशा वेळी शरद पवार हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. जी नवी पिढी किंवा तरुणाई राजकारणाकडे फार उथळपणे एका अर्थानं बघत होती, व्हॉट्सअप, सोशल मीडिया एवढंच बघत होती, त्या तरुण पिढीला राजकारण काय असतं आणि निवडणुका काय असतात हे या निवडणुकीनं शिकवलं, सिद्ध केलं आणि त्यातले अर्थातच सगळ्यात मोठे शिक्षक हे शरद पवार होते. आपण जर बघितलं की त्यांना शरदचंद्र पवार असं म्हटलं जातं. ते शरदचंद्र आहेत, चंद्रगुप्त आहेत, चाणक्यही आहेत आणि त्याच्या पलीकडेही बरेच काही आहेत. मी एका लेखामध्ये असं म्हटलं होतं की साधारणपणे नव्या पिढीला असं वाटतंय की निवडणुका प्रामुख्यानं मनी, मार्केटिंग, मीडिया आणि मॅनेजमेंट याच्या भरवशावर जिंकल्या जातात. याच पद्धतीनं इमेज मेकिंग होऊ शकतं. पण अवस्था अशी झाली की पाऊस आला मोठा आणि पैसा झाला खोटा. ते काय झालं हे आपण बघितलेलं आहे. मला आठवतं संपादक म्हणून निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा मी फिरत होतो तेव्हा मला असं वाटलं होतं की विरोधकच नाही. मी तेव्हा आठवत असेल आपल्यापैकी अनेकांना की भास्कर मधला माझा पहिला लेख होता विपक्ष की तलाश में महाराष्ट्र, आणि नंतर निवडणूक निकालानंतरचा लेख होता सरकार की तलाश में महाराष्ट्र. हे वातावरण जे पूर्णपणे बदललं आणि सगळ्याच पातळीवर. वातावरण बदलण्यासाठी तर रस्त्यावर पण बदलावं लागतं, संसदीय राजकारणामध्ये पण करावं लागतं, न्यायालयीन लढाई पण लढावी लागते. या सगळ्या पद्धतीने जे काही बघितलं, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढं हॅपनिंग गेल्या अनेक वर्षांमध्ये कधी झालं असेल असं मला वाटत नाही. की निवडणूक संपादक म्हणून, पत्रकार म्हणून आम्हा लोकांना अनुभवता आली ही फारच महत्वाची गोष्ट आहे. मुद्दाम भास्करच्या अनुषंगाने सांगतो, साहेबांना माहिती आहे पण तरीही मुद्दाम सांगतो की भास्कर समूह हा देशातला क्रमांक 1चा समूह आहे. टाइम्स ऑफ इंडियापेक्षा सुद्धा जास्त वाचक संख्या असणारा, आणि आता एबीसीनं प्रमाणित केलेलं आहे की भास्कर हा देशातला क्रमांक 1चा समूह आहे. आम्ही जवळपास आमच्या 68 आवृत्त्या आहेत, 12 राज्यांमध्ये आम्ही आहोत, मराठी, हिंदी, इंग्रजी अशा 3 भाषांमध्ये आहोत आणि दिव्य मराठी साधारणपणे महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यांमध्ये आहे.
आणि ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी क्रमांक 1चं दैनिक, निपक्षपाती पत्रकारिता करणारं असं दैनिक. मुद्दा मी हे सांगू इच्छितो आणि खरं म्हणजे हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की या निवडणुकीच्या कालावधीमध्ये थेटपणे भूमिका घेणारं दैनिक हे केवळ दिव्य मराठी होतं. मी ही आत्मस्तुती असेल पण तरीही प्रांजळपणे हे सांगितलं पाहिजे की थेटपणे आम्ही प्रो पीपल भूमिका घेतली. जेव्हा महापूर आला तेव्हा महापुरानंतर थेटपणे भूमिका घेणारं दैनिक दिव्य मराठी होतं. जेव्हा विरोधकांना आवाजच नव्हता तेव्हा आम्ही तो आवाज देत होतो. तो कुठल्याही पक्षासाठी नाही, आमचं म्हणणं असं होतं की आम्ही प्रो पीपल आहोत, आम्ही लोकांसाठी काम करतो आहोत. आणि त्यानंतर सगळ्या निवडणुकीचं कव्हरेज आणि वृत्तांकन आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेलं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शरद पवारांना बघण्याची, ऐकण्याची, मला लोकांनी काय काय सांगितलेलं की आम्हाला साहेबांसोबत फोटो पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, असं बरंच काही काय सांगितलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांना ऐकण्यासाठी सगळेजण कमालीचे उत्सुक आहेत. शरद पवार साहेबांनी ज्या प्रकारचं राजकारण घडवलं, तुम्ही गंमत बघा की नेता कसा असतो. मी आज सकाळी त्यांच्या भाषणाला आपल्यापैकी बरेच जण हजर होते. खासदार श्रीनिवास पाटील यांचं व्यक्तिचित्र त्यांनी ज्या प्रकारे उलगडलं ते एखाद्या कादंबरीकाराला सुद्धा त्या शैलीत उलगडता येणार नाही. अशा प्रकारे ते एक 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 आमचा पाटील आणि मग ते सुरू केलं आणि मग अच्छा ते खासदार श्रीनिवास पाटील. ही जी गोष्ट आहे की एकीकडे अथक राजकारण करताना कथकबद्दल पण बोलणारा असा हा नेता आहे. मला ही कायम कमाल वाटत आलेली आहे की एकाच वेळी पु ल देशपांडेंशी मैत्र, तळवलकरांशी मैत्र, हमीद दलवाईंशी मैत्र, अंबानींशी मैत्र, सगळ्या स्तराचं राजकारण ही केवळ एकेरी गोष्ट नाहीये, तर ती फार समग्र आणि सर्वांगीण गोष्ट आहे, याचं भान असणार. आणि मी अत्यंत मनापासून सांगतो, साधारणपणे राजकीय नेत्यांबद्दल, राजकीय पक्षांबद्दल फार गौरवानं संपादकांनी आणि पत्रकारांनी बोलू नये, पण तरी सुद्धा मी हे मुद्दाम सांगतो, विशेषतः नव्या पिढीच्या सगळ्या पत्रकारांना, की शरद पवारांना पाहणं, शरद पवारांना अभ्यासणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. लास्ट मुघल जसं म्हणतात तसं हा अत्यंत वेगळा, अपवादभूत असा राजकारणी आहे की जे राजकारण घडणं आवश्यक आहे असं आपण काय म्हणत असतो. हे शरद पवार आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपला वार्तालाप होणार आहे. सुरुवातीला स्वतः साहेब काही बोलतील आणि त्यानंतर ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काय, फक्त एक आपण करूया, एक पथ्य पाळूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचारताना साधारणपणे एकच प्रश्न पुन्हा रिपीट करू नये आणि तुमचा मुद्दा जो आहे तो फक्त मुद्दाच मांडा, प्रश्न मांडा, त्याच्यामध्ये काही फार बोलू नये. आपल्यासोबत दिलीप वळसे पाटील सुद्धा आहेत, राजेश टोपे आहेत, नादू महानोर आपल्या शेजारी बसलेले आहेत. ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत. दिलीप वळसे पाटलांना तुम्ही पाहिलेलं आहे, पॉईंट ऑफ ऑर्डर आणि पॉईंट ऑफ प्रोसिजरच्या मुद्द्यावर त्यांनी ज्या पद्धतीने मुद्दे परतवून लावले, त्यामुळे दिलीप वळसे पाटील आपल्यासोबत आहेत. तर शरद पवार साहेबांची प्रकट मुलाखत किंवा वार्तालाप आपण सुरू करतो आहोत. सुरुवातीला साहेब बोलतील आणि मग आपण बसून बोला तरी चालेल. नाही सर बसूनच बोला. ठीक आहे, एक सेकंद. हा जरा फक्त एक सेकंद. खालून पाणी 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 ग्लास पकडा. हां काढा, खालून 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 हां. अजून जायचं, एक मिनिट. माईक द्या सर, खाली खाली माईक द्या, म्हणजे तो झालं तिकडनं काढा. ठीक आहे. सर तो माईक द्या इकडे. साहेबांनी बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी दिव्य मराठी आणि भास्कर परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत करायचं आहे. मी आमचे राज्याचे स्टेट बिझनेस हेड संदीप बिश्नोई यांना विनंती करतो की त्यांनी शरद पवार साहेबांचं दिव्य मराठीच्या वतीनं स्वागत करावं. सर थँक्यू. मी फक्त आमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांची ओळख करून देतो. दीपक पटवे आमचे औरंगाबादचे संपादक आहेत. सचिन काटे आमचे अकोला अमरावतीचे संपादक आहेत. सुभाष बोंद्रे आमच्या इथले युनिट व्यवस्थापक आहेत. धन्यवाद. दिव्य मराठी हे अलीकडेच सुरू झालेलं वृत्तपत्र.
विशेषतः देशातल्या हिंदी भागामध्ये अत्यंत लोकप्रिय आणि औरंगाबादमधून हे सुरू होतं हे काही वर्षापूर्वी ऐकलं तर साहजिकच आम्हा लोकांच्या मनामध्ये जरा शंकेची फार होती. त्याची दोन कारणं. एक मी फुलेकर आहे आणि फुलेकरांना साधारणतः इतर तर कुठं काही ठीक चाललं आहे याच्यात फुलेकरांचा विश्वास नसतो. हा सगळा अधिकार फुलेकरांचाच आहे असा एक समज होता. आणि दुसरी गोष्ट अशी आमच्या सहकार्यांना माहिती नाही मी माझ्या महाविद्यालयीन कालखंडाच्या अगदी सुरुवातीला एक वर्तमानपत्र काढलं. त्या वर्तमानपत्राचं नाव नेता आणि काय व्हायचं ते झालं थोड्या दिवसात. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत मी पहिल्यांदा निवडून आलो 50 वर्षापूर्वी. तेव्हा आणखीन एक वर्तमानपत्र आमच्या मित्रासमवेत काढलं. त्या मित्राचं नाव बाळासाहेब ठाकरे. त्या वर्तमानपत्राचं नाव मॅगझिन होतं त्याचं नाव राजनीती. आणि आमच्या डोक्यात अशी कल्पना होती. आमचे एक मित्र होते शशी शेखर वेदक म्हणून आता आहेत नाहीत आणि ते अमेरिकेमध्ये बरेच वर्ष राहून आले आणि त्यामुळं टाईम मॅगझिनसारखं काहीतरी मॅगझिन इथं करावं मराठीत असा विचार हा त्यांनी मांडला माझ्या आणि बाळासाहेबांच्या समोर. आणि आम्ही बऱ्याच चर्चा करत करत शेवटी हे करायचं ठरलं. बाळासाहेबांच्या एक भगिनी छापायचं नाही पुढचं तर बाळासाहेबांच्या एक भगिनी आहेत त्यांच्या अंगात येतं आणि आमचं वर्तन हे जे पहिली मॅगझिनची कॉपी तयार झाली आणि त्यावेळी त्यांच्या अंगात आलं आणि त्यांनी सांगितलं की ही कॉपी सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये तुम्ही अर्पण करा मग तुम्हाला कळेल कशी आहे अशी. शिल्लक राहणार नाही एवढी खपेल असं. आम्ही गेलो तिघही ती कॉफी त्या ठिकाणी दिली सिद्धिविनायकामध्ये आणि त्याच्यानंतर ती कॉफी कधी दिसली नाही. कारण पहिल्या अंकाचा तोटा काय जो होता तो बघितल्याच्या नंतर हे भलत्या लाईनला आपण जाण्यात काही अर्थ नाही या निष्कर्षाची आम्ही आलो आणि हे सगळं बंद केलं. आणि तिसरा माझा थोडासा अनुभव आहे की 58 साली मी सकाळमध्ये नोकरी केली आणि नोकरी केली त्यावेळेला विद्यार्थी पत्रकार म्हणून घेण्याची एक पद्धत असायची. नानासाहेब परुळेकर त्यावेळी संपादक होते. नानासाहेब परुळेकर एक आगळं वेगळं अशा प्रकारचा संपादक होता. बातम्या द्यायच्या कशा त्याचा मथळा कसा असावा कोणत्या बातमीला किती महत्त्व द्यावं या संबंधीचं सतत ते मार्गदर्शन करायचे. आणि अनेक त्याच्या बातम्या बघून मला काही योग्य वाटायचं नाही. उदाहरणार्थ की सिल्लोडमध्ये उरूस आणि उरसाला बांगड्याचा खप वाढला तर हे टायटल सकाळमधली बातमी. किंवा कुठल्या तरी नदीला पूर आला आणि कलिंगड वाहून गेली. कलिंगडची शेती साधारणतः नदी काठ असते. तर एक दिवशी मी परुळेकरांच्याकडे गेलो आणि म्हणजे साहेब हे असल्या बातम्या कशासाठी घ्या. ते सांगितलं त्या सिल्लोडमधली ही बातमी आल्याच्यानंतर गावचे बहुसंख्य लोक आपला अंक हातात घेऊन आपल्या गावाचं नाव ह्याच्यात आले म्हणून त्या ठिकाणी ते कौतुकानं बघितल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या गावाचा उल्लेख करणारं हे एकमेव वर्तमानपत्र आहे त्यामुळे आपल्याबद्दलचं गुणीन तयार झाल्याशिवाय राहणार नाही वगैरे वगैरे. ते सांगायचं तात्पर्य असं की तुम्हा लोकांच्या धंद्यात थोडे दिवस काढले पण हा धंदा आपल्यासाठी नव्हे या निष्कर्षाची आलो. आणि मग आता त्याच्यापेक्षा हे बरं
की आम्ही जे सध्या करतोय आम्हाला काही धंदा करण्याची गरज नाही, तुम्हालाच आमच्याकडे यावं लागते. ते काम अखंडपणाने या ठिकाणी चालू आहे. बाकी याचा प्रश्न खूप आहे देशाच्या समोर आहेत. एक अतिशय चिंताजनक परिस्थिती आता सवन देशामध्ये झालेली आहे. काही भारतीयांना परदेशात असलेल्या भारतीयांना आणण्याच्या संबंधीचे काही निर्णय अलीकडे घेतले. त्यामध्ये थोडी चर्चाही झाली होती आधी हायएस्ट लेवलला, आणि आम्ही काही लोकांनी सांगितलं होतं की हे थोडंसं चुकीचं होईल. याचे परिणाम हे फक्त काही पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश इतकं सीमित नाही. त्याचे परिणाम इतरही काही देश आहेत, उदाहरणार्थ श्रीलंका. आणि श्रीलंकेमध्ये तामिळ पॉप्युलेशन फार मोठी आहे, आणि तामिळ हे जाणं येणं हा अनेकदा हा प्रश्न असतो. इनफॅक्ट कदाचित तुम्ही अनेक वेळी बातम्या दिल्या असतील किंवा छापले असतील की समुद्रमार्गे या ठिकाणी येणाऱ्या लोकांना आपल्या नेव्हीने थांबवलं आणि परत पाठवलं वगैरे वगैरे. त्यामुळं भारतात होणारी ही आवक ही फक्त एका समाजाचीच असते असं नव्हे, विविध समाजाची विविध भागातून असते. पण त्याच्या संबंधीचा विचार हा राज्यकर्त्यांनी हवाच्या पद्धतीने केला असं दिसत नाही. आम्ही लोकांनी त्याच्या विरुद्ध मतदानही केलं होतं, आणि चिंता एकच केली होती की हे थांबणार नाही. हा वणवा लागला तर तो फसेल. आणि मला असं वाटलं नाही की ते महाराष्ट्रात सुद्धा होईल, पण दुर्दैवानं ती परिस्थिती आता दिसते. एक चिंताजनक परिस्थिती आज देशामध्ये यामुळे निर्माण झालेली. बाकी आता राज्याच्या संबंधी तुम्ही प्रश्न विचारणारच, त्यामुळे मी काही त्याच्यावर भाष्य करत नाही. पण राज्यामध्ये बदल हा झाला आहे. अनेकांच्या मनामध्ये शंका आहे हा बदल टिकेल का नाही, किती दिवस टिकेल. अनेकांनी पंचांग काढलेली आहेत. ज्योतिषशास्त्राचे जाणकार जे आहेत त्याही लोकांनी आपले भाष्य करायला सुरुवात केली. अलीकडेच मला कळलं महानवरांना मी एक महाराष्ट्रातले एक उत्तम कवी म्हणून ओळखत होतो, पण अलीकडे ते ज्योतिष आहेत असं मला लक्षात येईल. तुम्ही काही लिखाण केलं होतं मध्ये दिव्य मराठी आमचं लेखक तुमच्याकडेच लिहिलं होतं. त्याचं कुठे हे अरण्यातले राजरस्ते नेतील नेवोत फासावरी अशी परिस्थिती होती तेव्हा. तर मला असं वाटतं मी आता उगीच जास्त काही या ठिकाणी बोलत नाही. आपल्याला काही विचारायचं असेल तर हा मुक्तपणाचा संवाद आपण सुरू करूया. पवार सर, मोदी बारामतीमध्ये म्हणाले की पवार साहेबांचं बोट धरून मी राजकारण शिकलो. त्याच्यानंतर झारखंडच्या निवडणुकीत ते म्हणाले की मी करिया मुंडाचं बोट धरून राजकारणात आलो. तर काय आहे नेमकं? 7 दिवसापासून मी माझं बोट हे जपायला लागलो. आणखी सामाजिक राजकीय परिस्थितीबरोबर हवामानातील बदल पण निसर्ग पण बदललेला आहे, आणि त्याचा शेती आणि शेतकऱ्यावर दर मोठ्याने निसर्गामुळे शेतीवरती जास्त परिणाम होतो. हवामान बदल शेतीवर हवामान बदल, क्लायमेट चेंज मुळे शेतीवरती परिणाम होतो हो. असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर काय केलं पाहिजे? त्यावर काय उपाययोजना केल्या? त्याच्यामध्ये देशामध्ये आता 2 संस्था मी स्थापन केल्या. आम्ही म्हणण्याचं कारण त्यावेळी शेती खात्याची जबाबदारी माझ्याकडे होती. एक रांचीला आहे आणि एक बारामतीला आहे. त्याचं नाव म्हणजे शेती त्याची जी पिकं असतात त्या पिकाच्यावर निसर्गाच्या विशिष्ट परिस्थितीचा काही परिणाम होतो. त्याला इंग्रजीमध्ये बायोटिक आणि बायोटिक स्ट्रेस म्हणतात. स्ट्रेस होतो. उदाहरणार्थ त्याचा परिणाम होतो. याच्यावर संशोधन करून योग्य प्रकारचं मार्गदर्शन करणाऱ्या या 2 संस्था की ज्याला पुढच्या 2 वर्षामध्ये कृषी विद्यापीठाचा दर्जा मिळेल
हे आपण स्थापन केलं. आज बारामतीमध्ये जर तुम्ही गेलात तर ही संस्था, तिचं नाव नेयाम, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एबायोटिक स्टेज, आणि त्याच्यामध्ये जवळपास 110च्या आसपास सायंटिस्ट काम करतात. ते सायंटिस्ट देशाच्या सगळ्या भागातून आलेले आणि पिकांच्यावर होणाऱ्या या परिणामाच्या संबंधीचा ते अभ्यास करतात. आणि त्याच्यात अंतिम त्याचं जे काही निष्कर्ष असतील ते आता थोड्याच दिवसात दैनंदिन टेलिव्हिजन, आपल्या रेडिओवर जी सकाळी माहिती दिली जाते तशाच पद्धतीनं ती माहिती दिली जाईल. आणि ह्या 2 इन्स्टिट्यूट आपण सुरू करतो आहे. परिणाम खूप होतो. आता यंदाच्या वर्षी आपल्याकडे अतिवृष्टी झाली, त्याचा परिणाम खूप आहे. म्हणजे अनेक ठिकाणी आता उदाहरणार्थ आपल्याकडे ऊसाचा धंदा आहे की आत्ताच माझ्याकडे काही लोक बसले होते आणि ते सांगत होते यंदाच्या वर्षी आमचे कारखाने सुरू होणार नाहीत, अतिवृष्टीने नुकसान झाले. हे निसर्गाच्या लहरीपणाच्या किंवा चमत्काराचे दुष्परिणाम जे आहेत हे असे आहेत आणि त्याचा अभ्यास करून सतत मार्गदर्शन केल्याशिवाय गत्यंतर नाही. पवारसाहेब, आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे हे आता यावेळेस झाली अतिवृष्टी पण एकंदरीत कमी आहे. तर अशा याच्यामध्ये ऊसाला काही पर्याय आपल्याकडे आहे का भविष्यामध्ये, किंवा आपण साखर कारखान्यांसाठी या संदर्भात काय करावं? नाही, असं आहे की त्याला काही पर्याय आहेत, नाही असं नाही. एक तर पहिल्यांदा ऊसाच्या बाबतीत काय करणं शक्य आहे का हा विचार आपण करूया. आम्ही लोकांनी एक संस्था स्थापन केलेली आहे. तर तुम्ही त्या संस्थेत असाल, तुम्ही उपाध्यक्ष असाल, मी अध्यक्ष आहे. तिचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, आणि ही देशातलीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरची ऊसावरचं संशोधन करणारी एक अतिशय मोठी संस्था आहे. अनेक शास्त्रज्ञ त्या ठिकाणी काम करतात. तिथं आमचा सध्या थर्स्ट कशावर आहे? आमचा थर्स्ट याच्यावर आहे की कमीत कमी पाण्यामध्ये ऊसाचं पीक कसं घेता येईल. आता आपल्याकडे काही वनस्पती किंवा काही झाडं असेल, आता उदाहरणार्थ सीताफळ बघा तुम्ही. आता सीताफळामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी नसलं ते झाड मरत नाही. झाड त्याची पानं जातात, सगळं जातात. यांच्याकडे सीताफळ आहे चांगल्यापैकी. तर आणि थोडा पाऊस आला की पुन्हा एकदा पालवी फुटते. अशी काही जाती आहेत की त्या उन्हाळ्यामध्ये टिकतात, जळून जात नाहीत आणि कमीत कमी पाणी त्यांना लागतं. याचा अर्थ त्या वनस्पतीमध्ये किंवा त्या झाडामध्ये काही जीन्स आहेत. आता त्यातले ते जीन्स की ज्याला इंग्रजीमध्ये ड्राऊट रेजिस्टंट कपॅसिटी म्हणतात, म्हणजे दुष्काळाशी तोंड देण्याच्या संबंधीची किंवा त्याला प्रतिकार करण्याची त्याची जी शक्ती आहे ती ज्या जीनमुळे असेल ती आपण काढली ऊसातली, समजा आपल्या त्या वनस्पतीतली, आणि ऊसात घातली तर कदाचित ऊस कमी पाण्यात येऊ शकेल. आणि असं काम इंडोनेशियामध्ये झालं, मी स्वतःही बघून आलो आहे. असा आमचा प्रयत्न आहे की त्या प्रकारच्या काही जाती या इथं आणून त्या माध्यमातून कमी पाण्यामध्ये ऊस कसा आणता येईल. आणि दुसऱ्या बाजूनं ऊसामध्ये सुग्रोस म्हणजे साखरेचं प्रमाण हे वाढवण्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी त्याच्यामध्ये करणं शक्य आहे, असं जगातल्या काही देशात सिद्ध झालेलं आहे. ती माहिती आपण आणलेली आहे आणि त्याचा वापर करून कमी पाण्यामध्ये हे पीक घ्यायचा हा प्रयत्न आहे. दुसरं महत्त्वाचं काम, सवन युरोप खंडामध्ये साखर ही ऊसावर तयार होत नाही, ती बीचवर होते. मध्यंतरी तुम्ही आलो होतो माझ्याबरोबर, तर तुम्ही होता का? नाही, तुम्ही आलो. मी आणि जयंतराव, हां, आम्ही काही लोक युरोप खंडातल्या ज्या ठिकाणी बीचचं पीक घेतात आणि बीचपासून साखर तयार केली जाते त्या ठिकाणी केलं. फरक हा आहे की हे 6 महिन्याचं क्रॉप आहे, पाण्याची 4 रोटेशन लागतात. आज ऊस हे 12, 18, 16 इतके रोटेशन पाण्याचे लागतात. त्यामुळे कदाचित हा एक पर्याय होऊ शकेल. त्याच्यामुळे अनेक जाती आणल्यात, काही कारखान्यांच्यावर ट्रायल घेतले. मला वाटतं तुमच्या कारखान्यावर इथं जालन्यामध्ये त्याच्या ट्रायल घेतलेल्या चालू होतात. तर हा एक पर्याय ऊसाला या ठिकाणी आहे. पण ऊस हे महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाचं पीक आहे.
त्याच्यामध्ये महाराष्ट्राची इकॉनॉमी, ग्रामीण इकॉनॉमी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे ते एकदम डिस्कार्ड करता येणार नाही. त्याला पर्याय द्यावे लागतील. मग पर्याय सोयाबीन होऊ शकतो का? सोयाबीनचा वाढ महाराष्ट्रात झालेली आहे. आता तुमचं वृत्त फक्त ज्या भागात न येतं त्या मध्य प्रदेशामध्ये इंदूर आणि या परिसरामध्ये सोयाबीनवर चालणारी प्रक्रिया करणारी मोठी कारखानदारी आज त्या ठिकाणी झालेली आहे. आणि सोयाबीन तिकडं मध्य प्रदेशात वाढलं आहे ते इथे आपण घेऊ शकतो. तशाच प्रकारचे आणखीन काही पिकं आहेत त्याचा प्रयत्न हा प्रस्तुत करण्याच्या दृष्टीनं काही पावलं टाकली जातात. पवारसाहेब माफी मागायला मी काय राहुल सावरकर नाही असं राहुल गांधी म्हटलं होतं. या संदर्भात आपली काय भूमिका आहे? असं आहे की मी सावरकरांच्या आता माझं एक भाषण हल्ली भाजपने सर्क्युलेट केले आणि सावरकरांच्या कायच्या सभागृहाच्या उद्घाटनाच्या वेळी मी आणि बाबू जगजीवनराव आमच्या दोघांची भाषणं त्याच्यात. आणि मी त्याच्यामध्ये काय सांगितलं माझं मग ते आली आहे. पार्लमेंटमध्ये सुद्धा मी मागे एकदा बोललो होतो याच्या सावरकरांच्या बद्दल की सावरकरांचं देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी असलेलं योगदान हा एक विषय. आता ते ज्या वेळेला होते अंदमानमध्ये त्यावेळी त्यांच्यासमवेत आणखीनही काही बरेच लोक होते आणि त्यांनी आयुष्य त्या ठिकाणी घालवलं. काहींचं आयुष्य संपलं त्या ठिकाणी. त्याच्याबद्दलची फारशी चर्चा देशामध्ये होत नाही. थोडीशी वेस्ट बेंगॉलमध्ये होते पण बाकीच्या ठिकाणी होत नाही. मला सावरकरांच्याबद्दलचा माझ्या मनावर जो एक परिणाम आहे तो त्यांची वैज्ञानिक दृष्टी. आणि वैज्ञानिक दृष्टी जसं मला आश्चर्य वाटलं की काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं एक मी स्टेटमेंट असतं गायीबद्दलचं. आणि सावरकरांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे की गाय ही उपयुक्त पशु आहे. उपयुक्त असेल तोपर्यंत तिची उपयुक्तता घ्या आणि उपयुक्तता संपेल त्यावेळी ती कापून खा. आता गाय कापून खा हे हिंदुत्ववादी या संबंधीची भूमिका घेणाऱ्यांनी विधानसभेमध्ये उभी करणं किती बदल झाला बघ. सावरकरांचा विज्ञानाच्या संबंधीचा हा जो दृष्टिकोन आहे हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही आहे. सावरकरांचा आणखीन एक गोष्टीच्या संबंधी मला नेहमीच आस्था वाटते ते म्हणजे रत्नागिरीला ते राहायला गेल्याच्या नंतर आपल्या प्रांगणामध्ये त्यांनी लहानसं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचा पुजारी समाजातल्या एका दलित व्यक्तीला त्यांनी नेमलेलं होतं. म्हणजे जात पात धर्म हा ह्यांनी त्या ठिकाणी काढला नाही. वैज्ञानिक दृष्टी ही त्यांनी कायम जतन केली. ही त्यांची जमेची बाजू आहे. बाकीच्या अन्य ज्या वादग्रस्त बाजू आहेत ती आता काही बोलण्यात अर्थ नाही. माझं साधारणतः एक धोरण आहे म्हणजे माझ्या संघटनेतसुद्धा मी तराजू हातात घेतो. जमेची बाजू किती आणि मायनस पॉईंट किती हे दोन्ही बघतो. आणि मायनस पॉईंटपेक्षा जमेची बाजू जास्त असेल तर मी मायनस पॉईंटकडे दुर्लक्ष करतो. आणि त्यामुळे सावरकरांच्या संबंधीचे जे वादग्रस्त मुद्दे आहेत त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो. साहेब 2014 मध्ये साधारणतः असं चित्र होतं की तरुण वर्ग हा राष्ट्रवादीपासून दूर झालेला होता. मात्र आता चित्र पूर्ण बदललंय. 80 वर्षाच्या तरुणाकडे 22ला तरुण आशेने बघतोय. तर आगामी काळात राज्यातल्या तरुणांसाठी आणि विशेषतः संघटनेतल्या जे युवक आहेत आपल्या त्यांच्यासाठी आपली काय भूमिका आणि काय धोरण आहे? नाही कसं आहे की याच्यात बदल केले पाहिजेत सातत्यानं. जनरेशन बदलते. माझं स्वतःचं करिअर जे मी सार्वजनिक जीवनात सुरू केलं ते तरुणांच्यातनं केलं. विद्यार्थी चळवळ, युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा प्रमुख वगैरे वगैरे वगैरे. त्याची निश्चितपणानं तुमची स्वतःची उभारणी होण्याच्यासाठी उपयुक्तता आहे. पण ज्यांना राज्याचं किंवा पक्षाचं नेतृत्व करायचं असेल तर त्या घटकांनी बदलत्या पिढीशी सुद्धा संपर्क ठेवला पाहिजे. एक काळ असा होता, माझा स्वतःचाच अनुभव सांगतो की माझा जो मतदारसंघ होता बारामती विधानसभा, आपल्याला आश्चर्य होते 50% लोकांना मी पहिल्या नावाने ओळखायचो. त्याचा एक फायदा असता तर मी मुख्यमंत्री उदाहरणार्थ आणि माझ्या त्या मतदारसंघातली एखादी भगिनी भेटायला आली आणि नंतर मी त्याला विचारलं
काय ग कुसुम काय काम काढलं? साहेबांनी मला कुसुम म्हणून हाक मारली. गावात जाऊन सांगणार तिचं काम हो न हो, पण साहेबांनी मला नावाने हाक मारली. सामान्य माणसाच्या अपेक्षा काही नसतात. माणुसकीने बोला, प्रेमाने बोला, त्यांच्याशी सुसंवाद ठेवा. लोकांना त्यांचं एखादं काम नाही झालं तर नाराजी वाटते, पण संताप येत नाही जर तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्याशी सुसंवाद ठेवा. आज माझं काय होतं त्याच मतदारसंघात. आजही गेल्याच्या नंतर माझी एकदम परिस्थिती बदलली. मला नवीन लोक कार्यकर्ते भेटायला येतात, सगळे येतात. मला त्याच्या वडिलांचं नाव विचारावं लागतं. मग मला कळतं की तो कोणत्या घरचा आहे. ही जनरेशन गॅप आहे, आणि ही जनरेशन गॅप आहे, ही जनरेशन गॅप दुर्लक्षित करून चालत नाही. आणि आज जनरेशन बदलल्याच्यामुळे नवीन पिढी जी नेतृत्वाच्यासाठी किंवा सार्वजनिक जीवनात आलेली आहे तिला सतत प्रोत्साहित ठेवलं पाहिजे, आणि त्याच्याशी आपला डायलॉग असला पाहिजे. त्यांच्याशी तुम्ही डायलॉग केला तर माझी खात्री आहे की तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि तो डायलॉग करत असताना त्यांना दिशाही आपण देऊ शकलो. विशेषतः डेव्हलपमेंटली ओरिएंटेड पॉलिटिक्स, विकासावर आधारित असलेलं राजकारण, याला आपण जर प्रोत्साहित करू शकलो नव्या पिढीला, तर नव्या पिढीला याच्याबद्दलची आस्था आहे. संशोधक विद्यार्थी महाविद्यापीठाचा सर, शासनाचे शैक्षणिक धोरण आहे. एक मिनिट. दिव्य मराठी ग्रुपमध्ये त्यांचं झालं. तुम्ही आता जे सांगितलं पक्ष संघटित मी तराजू लावतो, 23 नोव्हेंबरच्या घटनेनंतर अजितदादांच्या नेतृत्वाकडे पाहताना तुम्ही तराजूमध्ये जे उणी आणि अधिक बाजू पाहिल्या, अधिक बाजूच्या पाहिल्यात त्या जर आम्हाला सांगितलं तर. त्याच्या जमेच्या बाजू असं आहे की आधीच्या जमेची पहिली गोष्ट आहे की तो अत्यंत हार्डवर्क आहे. कदाचित या लोकांना माहीत असेल की तो सकाळी 7 वाजता लोकांना भेटायला उपलब्ध असलेला, म्हणजे विधानसभेचा सभासद असेल किंवा मंत्री असेल तर तोच असतो. आणि सकाळी 7 वाजल्यापासून रात्री किती वाजले ते शेवटच्या माणसाच्या प्रश्नाच्या संबंधीची माहिती घेऊन त्याच्यात काही करणं शक्य असेल ते केल्याशिवाय तो राहत नाही. हा पहिली जमेची गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, त्याची रिझल्ट देण्याची कपॅसिटी फार आहे. म्हणजे कुठलाही प्रश्न त्याच्यात आला की त्याचा निर्णयच लागला पाहिजे, आणि तो निर्णय लागेल याच्याबद्दलची जी काही काळजी घ्यावी लागते तो ती घेत असतो. तिसरी गोष्ट अशी आहे की त्याच्याकडे एखादं दुसरं जबाबदारी, काम, विभाग, मंत्री हे सगळं दिलं तर त्याच्या संबंधी पूर्ण माहिती घेऊन त्या प्रशासनावर त्याचं प्रचंड नियंत्रण असतं. प्रशासकाचं म्हणजे प्रशासकाच्याबद्दलची आस्था पाहिजे तसा प्रशासकाचा दराराही लागतो, आणि तो त्याच्याबद्दलचा निश्चित आहे. ही त्याची अत्यंत जमेची बाजू आहे. मायनस पॉईंट हेच आहे की एखादा काहीतरी इमोशनल प्रश्न आला की फटकन त्याच्यावर निकाल घ्यायचा, आणि त्याचे परिणाम नंतर सगळ्या महाराष्ट्रात काही दिवस तुमच्या लेखण्यात त्याच्यावर चालू राहतात. सभा गाजली त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवार जेव्हा उभे होते त्याच्यामध्ये संख्या वाढली, त्याच्याबरोबर काँग्रेसची वाढली असं एक बोललं जातं. जरा ते थोडं सांगितलं तर बरं होईल. आता खरं म्हणलं तर त्या सातारच्या सभेची चर्चा देशात फार आहे, पण ठीक आहे त्याचा उपयोग झाला असेल, पण ते एकच कारण एकदम चित्र बदलायला असं मला दिसत नाही. यावेळेला काय झालं की निवडणुकीच्या पूर्वी थोडासा तुमचा अपवाद आहे काही बाबतीत दिव्य मराठीचा, पण बहुसंख्य लोकांनी की आता हे दुकान बंद झालेलं अशा प्रकारचा निष्कर्ष जवळपास काढला, आणि तुमच्या सगळ्यांच्या लेखण्या त्याच्यामध्ये अत्यंत जागरूक होत्या, आणि त्यामुळे एक महाराष्ट्रात सगळीकडे समज आता नीट झालेला होता की हे काही खरं नाही यांचं. आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणाने सुद्धा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, त्यामुळं लोकांचा एक समज झालेला होता की एक या ठिकाणचं चित्र. पण मला प्रत्यक्ष फिरल्याच्या नंतर मला तसं वाटलं नाही. मी माझ्या दौऱ्याची सुरुवात केली नाशिकपासून,
आणि नाशिकमध्ये पहिल्याच माझ्या मीटिंगमध्ये इतका प्रतिसाद होता आणि सगळ्यात तरुणांचा होता. नाशिकवरनं मी गेलो सोलापूरला, तिथंही तेच चित्र. सोलापूरवरनं उस्मानाबादनं लातूरवरनं बीड, तिथून गेलो तुमच्या परभणीला, त्याच्यानंतर नांदेडला आणि नंतर जालन्याला आलो. आता हे सगळ्यांनी औरंगाबादला आलो. या सगळ्या ठिकाणी प्रचंड उपस्थिती, यंगर जनरेशन, बदलाच्या संबंधीचं औत्सुक्य आणि काहीतरी घडत असेल तर त्या घडण्याला आपण साथ द्यावी अशा प्रकारची मानसिकता ही मला चेहऱ्यावर दिसते. सभेमध्ये समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरचं वाक्याला समजलं पाहिजे त्याचा मूळ काय, आणि मला तो मूळ बदलाचा जाणवत होता. त्याच्यानंतर कधीतरी सातारची सभा झाली. सातारच्या सभेच्या आधीच मला महाराष्ट्रातलं चित्र बदललं. मला एकच चूक माझ्याकडनं झाली की ही सुरुवात मी आणखीन 1 महिना आधी केली असती तर ते विदर्भ आहे आणि मग 3 पक्ष वगैरे या सगळ्या गोष्टीची फारशी आवश्यकता नसते. सर कृषी खात्यामधला तुमचा अभ्यास आणि शेतकऱ्यासाठी केलेलं तुम्ही काम आणि कृषी मंत्री असताना केलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी, हे सगळे लक्षात घेऊन कृषी कर्जमाफी किंवा शेतकऱ्याची कर्जमाफी हे कितवं प्राधान्य असेल शेतकऱ्याच्या हितासाठी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कसं आहे, कर्जमाफी नेहमीच ही काही फारशी योग्य नाही. घेतलेला पैसा परत करण्याच्या संबंधीची सवयीसुद्धा लोकांना लावावी लागते, कारण या इन्स्टिट्यूशन जगल्या पाहिजेत. उद्या इन्स्टिट्यूशन उद्ध्वस्त झाल्या तर सगळ्यात जास्त किंमत त्या वर्गाला द्यावी लागेल शेतकऱ्याला. पण त्याच्याबरोबर काही विशिष्ट परिस्थितीने कधी दुष्काळच पडतो, कधी अतिवृष्टी होती किंवा कधी बाजारभाव पडून जातात, कधी रोगराई येते आणि त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याच्यासाठी कर्जमाफीची गरज असते. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उपयोग एका विशिष्ट काळामध्ये करण्याच्या बद्दलची भूमिका घेतली पाहिजे. अर्थकारणाकडे दुर्लक्ष करून शेती अर्थव्यवस्था ही सुधारणार नाही. शेतीचं अर्थकारणसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याला पोषक अशा प्रकारची धोरणं ही असली पाहिजे. मला आता चिंतेची परिस्थिती वाटते. तुम्ही जर कदाचित मी तुमचा अंकात पाहिले नाही, पण गेल्या या आठवड्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने सुद्धा संबंध देशाला काही सल्ला दिला, देशातल्या सगळ्या बँकांना सल्ला दिला. ट्रेंड हा थोडा काळजीचा आहे आता देशामध्ये. एक तर हे जे मंदीचं संकट आहे ते मोठं आहे. साधारणतः बहुसंख्य लोकांच्याकडून जे उत्पादित झालेली वस्तू असते तिच्या किमती घसरत आहेत. या किमती घसरतात विशेषतः शेतीमालाच्या किंवा काय, त्यावेळेला बहुसंख्य वर्गाची बाजारात जाऊन खरेदी करण्याची जी शक्ती आहे, ज्याला पर्चेसिंग पॉवर म्हणतो, क्रय शक्ती आहे, ती क्रय शक्ती दुबळी झाली तर त्याचा परिणाम सबल इकॉनॉमीवर होतो. आणि आज तो ट्रेंड त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. अरविंद सुब्रमण्यम हे ग्रस्त प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम करत होते. त्यांचंही काल स्टेटमेंट आलेलं आहे की चिंताजनक परिस्थिती आहे. सर, मला विचारायचं आहे, सुप्रियाताई आमच्या एका कार्यक्रमामध्ये म्हणाल्या की माझे वडील अनप्रेडिक्टेबल आहेत आणि ते जेव्हा ते विरोधात असतात, सत्तेत नसतात, तेव्हा ते जास्त पॉप्युलर असतात. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा मुद्दा लागून होता, पण तो या सरकारने मान्य केल्यावरही जागरूक मराठा मतदार त्यांच्याकडे वळला नाही, तो तुमच्याकडे वळला. तर अशी कोणती जादूची कांडी तुमच्याकडे आहे? नाही, 2 गोष्टी आता. पहिला जो मुद्दा सांगितला, अनप्रेडिक्टेबल आहे असं वागावं लागतं. ज्याला एकच मुलगी आहे त्याला माहितीच असेल. त्यामुळे एका मुलीच्या बापाची जी व्यथा आहे त्याच्याबद्दल मी काय सांगत नाही. पण दुसरा प्रश्न काय म्हणला तुम्ही? एक तुम्ही विरोधात असताना सर्वात जास्त पॉप्युलर असतात. माझा पर्सनल अनुभव असा आहे. आता मी पहिल्यांदा निवडून आलो 1967, म्हणजे आता 52 वर्ष झाली. 52 वर्षामध्ये मी साधारणतः 25 वर्ष सत्तेत होतो आणि 26-27 वर्ष अपोजिशनमध्ये होतो.
माझी एक पद्धत होती पूर्वीसुद्धा की समजा मी मुख्यमंत्री झालो त्यानंतर 80 साली माझं मुख्यमंत्रीपद गेलं. मुख्यमंत्री असताना मी अनेक निर्णय घेतले. निर्णय घेतल्याच्या नंतर साहजिकच आम्ही रिपोर्ट मागवतो त्या निर्णयाचं खाली काय झालं. मग ते खालून येतं डेप्टी कलेक्टर लिहिणार, कलेक्टरला कलेक्टर येणार, कमिशनरला कमिशनर, सेक्रेटरीला सेक्रेटरी, राज्यमंत्र्याला, नंतर मंत्री आणि मुख्यमंत्री. आणि साधारणतः मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय हे तो खालचा जो लेखणी बाजूला आहे त्याला माहीत असतं, तो चाणाक्ष असतो मुख्यमंत्र्याचा निर्णय. त्यामुळे तो निर्णय चांगलाच आहे, त्याचे परिणाम चांगलेच झालेले आहेत असा निष्कर्ष करून तो खालपासून ते वर येतं. आणि मग आम्ही खुशीच असतो त्याच्यामध्ये आपले निर्णय चांगले झाले सत्तेवर असताना. पण सत्ता सोडून ज्यावेळी आपण बाहेर असतो त्यावेळी खऱ्या अर्थानं तो निर्णय शेवटच्या माणसापर्यंत कितपत पोहोचला आहे ही बघण्याची संधी मिळते. आणि मला प्रवासाची अत्यंत आवड आहे. नेहमी माझे आज एक सहकारी कुरकुर करतात की तुम्ही विमानाने का जात नाही, तुम्ही हेलिकॉप्टरने का जात नाही. मी जातो पण क्वचित जातो. मी जास्तीत जास्त बाय रोड जाण्याचा प्रश्न करतो. बाय रोड जाण्याने अनेक गोष्टी करतात. आता याच गावात चक्कर टाकली. आजच मला महापौर भेटायला आले होते आणि आमचे सहकारी खैरे आणि काही शहराच्या गोष्टी सांगत होते. मी त्यांना सांगितलं इंटरनल रस्ते सुधारा, या शहरातले अडचणी दिसत. बरं खैरेंच्याबरोबर मी मंत्री असताना बैठक घेऊन इथल्या पाण्याच्या प्रश्नाच्यासाठी आम्ही केंद्राची मोठी मदत करून दिली. आणि अजूनही मी इथं वाचतो की पाणी पुरेसे मिळत नाही. चौकशी केली काय झालं तर पैसे आलेत का, पैसे आलेत कुठे आहेत पैसे तर बँकेमध्ये. आणि बँकेमध्ये 500-700 कोटी आहेत सरकारने देऊन, म्हणजे मी मिनिस्टर होतो त्यावेळी रिलीज झाली. म्हणजे आता त्याला ही 6-7 वर्ष आणि त्याचा उपयोग अजून झाला नाही. आता हे मी जर मुख्यमंत्री असतो किंवा मंत्री असतो तुम्हाला कळलं नसतं. कमिशनरने मला सांगितलं असतं उत्तम चाललेलं काही टेन्शन नाही आणि तुम्ही निर्णय घेतला त्याचा आम्हाला उपयोग होतो आहे तर मी खुश झालो असतो किंवा चांगलं आहे. तर याच्यामध्ये अपोजिशनमध्ये असताना तुम्हाला फील्ड लेवलची वस्तुस्थिती समजून घेण्याची संधी मिळते आणि लोक त्या ठिकाणी वास्तव चित्र सांगतात. कारण त्यांचं प्रमोशन नसतं आमच्या हातात, आमचं प्रमोशन त्यांच्या हातात असतं. नाही, आरक्षणाच्या संबंधी आता निश्चित काय, मला आज बरेच लोक भेटले. मी जाऊन गव्हर्नमेंटशी बोलणार आहे कारण त्याच्यात काय काय अडचणी आल्यात, काही गोष्टी थांबल्यात. योग्य असेल ते योग्य झालं पाहिजे. कुठं कमतरता असेल तर ती कमतरता कशी दूर करायची हे आम्ही बघणार आहोत. पवार सगळं देशद्रोहाविषयी बोलता, हिंदुत्वाविषयी बोलता, पण तरुणांच्या रोजगाराविषयी कोणीच काही बोलत नाही. हाच तर खरा विषय. म्हणजे आज हे जे आमचे तक्रार ही पार्लमेंटमध्ये माझे सहकारी प्रफुल्ल पटेल पक्षाच्या वतीने कोणत्या एकाने बोलायचं असेल तर त्यांना मी बोलायला सांगितलं. आमच्या भाषणाचा थस हा होता की देशासमोरचे बेसिक बेरोजगारीपासून मंदीचे सगळे जे प्रश्न आहेत, औद्योगिक उत्पादन घसरले हे जे प्रश्न आहेत, याच्यापासून लक्ष डायव्हर्ट करण्याच्यासाठी हे उद्योग केलेले. आज मूळ प्रश्न बाजूला जातात आणि बाकीच्या गोष्टीच्या संबंधीचे प्रश्न राज्यकर्त्यांच्याकडून उपस्थित केले जातात आणि मग सगळं डिस्कशन लिखाण हे त्याच्यावर होतं. त्याचं उत्तम चित्र सध्या आपण बघतो. गेली 5.5 वर्ष मुस्लिम देशाचेच निर्णय घेतले जातात केंद्र सरकारच्या मार्फत. हा जो हिंदू राष्ट्रवाद आहे लोकांना अपील होतो, याचा प्रभाव कधीपर्यंत राहील? तो कितपत आज अपील होतो आहे मला नाही सांगता येणार. कारण मला याच्यात दुसरी बाजू माहिती आहे की याच्याबद्दलची अस्वस्थता सुद्धा लोकांच्यात आहे. म्हणजे मी हिंदू आहे हे सांगायला मला लाज वाटत नाही. मी आहे हिंदू त्याच्याबद्दल. पण मी प्रशासक म्हणून ज्यावेळी बसतो त्यावेळेला मी या जातीचा या धर्माचा आहे म्हणून जर मी प्रशासनाच्या विरोधात जर पावलं टाकली तर मला वाटतं मी समाजाला न्याय देऊ शकणार नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माच्या संबंधीचा अभिमान असला पाहिजे. तो त्याच्या घरापुरता सीमित असला पाहिजे. त्याचा समाजावर विपरीत परिणाम न होईल याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की आता ह्या जो उद्रेक दिसतोय त्याच्यात तरुण पिढी दिसते ही
ही जी भूमिका आहे धार्मिक, त्या भूमिकेच्या संबंधीची नाराजी, नापसंती नव्या पिढीच्याकडून व्यक्त केली जाते हे दिसतंय. साहेब, एक क्रीडाविषयी विचारतो. देशातली तरुणाई सर्वात जास्त क्रिकेटच्या मागे आणि BCCI मध्ये आपलं दुर्लक्ष होत आहे का, किंवा आपल्या गटाच्या माध्यमातून आपण सक्रिय राहणार आहेत का? जसं अमित शहानी त्यांच्या मुलाच्या माध्यमातून आता प्रवेश केला BCCI. गटबीच असं मी क्रिकेटचा त्यातनं मी पूर्णपणावर बाहेर पडलेले. एकदा जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झाल्याच्या नंतर पुन्हा आता आणखीन खाली यायची गरज आहे. त्यामुळे मी काही त्याच्यामध्ये नाही. पण एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे BCCI असताना आम्ही IPL इंडियन प्रीमियर लीग सुरू केली. त्या IPLचा परिणाम एक झाला की देशाच्या कानाकोपऱ्यातनं अनेक तरुण पुढे आले. म्हणजे मला आठवतं, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी BCCIचा अध्यक्ष होतो आणि इंग्लंडला गेलो होतो. आपली टीम तिथे होती आणि आपला इंग्लंडला त्यावेळेला कॅप्टन काय त्याचं नाव कर्नाटकचं बंगलोर नाही राहुल द्रविड. तर राहुल द्रविड कॅप्टन होता. आपली टीम तिथं होती आणि टीम तिथं होती. माझ्याकडं सकाळीच एक दिवशी, ज्या दिवशी मॅच नव्हती, तर राहुल आला आणि राहुलने मला सांगितलं की साहेब मला कॅप्टनशिप सोडायची. मी म्हटलं का? ते माझ्या बॅटिंगवर परिणाम होतो, माझ्यावर टेन्शन येतं कॅप्टनशिपचं. मी म्हटलं आता इथं मीट चालू आहे आणि त्याच्यानंतर वर्ल्ड कप होता याला साऊथ आफ्रिकेला. म्हटलं 3 महिन्यांनी वर्ल्ड कप आहे, आता कसं कॅप्टन बदलू? उद्या काहीतरी प्रयोग केला आणि फसला तर लोक उद्या शेळ घालतील मला. तर हे नाही करता येणार. नाही म्हणजे तुम्हाला करावंच लागेल. म्हणजे कोणाला करू कॅप्टन? ते म्हणजे सचिनला करा. मी सचिनला बोलतो म्हणजे की असं म्हणतोय कॅप्टनशिप नको. ते म्हणजे मलाही नको. तूही नको, हाही नको. म्हटलं कोणी कॅप्टनशिप करायची? आज देशामध्ये सचिन तेंडुलकर ही नावं म्हणजे त्याच्यासंबंधीचा वाद कधी होत नाही. ते नाही म्हणून सांगितलं. मी म्हटलं कोणाला करू? त्यांनी सांगितलं धोनीला करा. मी म्हटलं तो झारखंडचा मुलगा, कारण त्यावेळेस धोनी आमच्या डोक्यात तेवढाच होता. त्यांनी सांगितलं तो झारखंडचा मुलगा. हो म्हणजे झारखंडचा मुलगा. म्हणजे त्याचं म्हणजे तो विकेट किपर चांगला आहे पण कॅप्टनशिप करू शकेल. सचिनने सांगितलं तुम्ही त्याचा विश्वास ठेवा, या देशाला अभिमान वाटेल असा हा प्रॉडक्ट आहे आणि त्याला संधी तुम्ही द्या. त्याला संधी दिली. सचिनचं म्हणणं 100% सत्य झालं. धोनीच्या नेतृत्वाखाली हा देश म्हणजे अनेक म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्रात चमत्कार केले आपल्या लोकांनी आणि त्याच्यामध्ये संपूर्ण टीमचं कॉन्ट्रीब्युशन होतं. पण धोनीचं नेतृत्वसुद्धा महत्त्वाचं होतं. आणि IPLमुळं धोनीसारखे अक्षरशः हजारो तरुण वेगवेगळ्या भागात आज तयार झाले. नवीन नवीन नावं ऐकायला मिळतात. पूर्वी जी टीम असायची ना, त्या टीममध्ये भारताचे 15 खेळाडू असतील त्यातले 6 ते 7 मुंबईचे असायचे. आता मुंबईचा 1 किंवा 2 कसा बसा असतो. पण ठिकठिकाणून आज आपल्याला खेळाडू मिळतात. आज या सगळ्या क्षेत्रामध्ये भारताचं नाव जगामध्ये पोचलेलं आहे आणि त्यासाठी त्या काळात आम्ही लोकांनी काय केलं त्याचा उपयोग झाला. त्याच्यापर्यंत पुढं म्हणजे खेळामध्ये, राजकारणात नाही, खेळामध्ये केव्हा रिटायर व्हायचं हे ठरवावं लागतं. अनुभवामुळे राज्य सरकारचा रिमोट तुमच्या हातात असणार आहे? माझ्या हातात नाही आणि मी ठेवणारही नाही. मी विचारल्याशिवाय सल्ला देत नाही. आपण इथे बाळासाहेबांचं स्मारक जे आहे ते वृक्षतोड करू नका असं इथल्या स्थानिक नेत्यांना आपण सल्ला दिला. आता मुंडे साहेबांचं स्मारक जे बनणार आहे त्याच्यासाठी पण वृक्षतोड होऊ शकते. तर असा काही धोरणात्मक निर्णय घेण्याचा सल्ला आपण राज्य सरकारला द्याल का, की मोक्याच्या जागा तिथे वृक्षतोड करून अशी स्मारकं बनवू नये यासाठी काही आपण काय करू? मला आता महापौर भेटले आणि त्यांनी सांगितलं की अशी काही वृक्षतोड झालेली नाही. तर नक्की काय मला माहीत नाही, बघावं लागेल. शक्यतो जपलं पाहिजे.
सर विकासाबद्दलचा प्रश्न आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा कुठंच दिसत नाही. आज 70 वर्ष म्हणजे माझं वय तेवढं नाहीये, पण मला जेवढं ऐकलं तेवढं पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा कमी आहे. असं का? असं मला वाटत नाही. मला कारण इथला विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्राला शिकायला जातो. मगाशी मी माझ्या भाषणात सांगितलं की आता ज्यांच्या मी कार्यक्रमाला गेलो MGMच्या, आता ती संस्था काढण्याच्यामध्ये कदमांचं योगदान होतं. आज त्यांच्या कुटुंबामध्ये मी आणि परदेशात भारताच्या बाहेर ज्यावेळी जातो त्यावेळी कटाक्षाने इंडियन कम्युनिटीला भेटायचा प्रयत्न करतो. आणि मला बाहेर गेल्याच्या नंतर विशेषतः अमेरिकेमध्ये जे मराठी मुलं भेटतात त्याच्यामध्ये मराठवाड्याचा वाटा मोठा असतो. आणि त्यामुळं हा जो एक आपण मागासेपणा वगैरे वगैरे समज आहे, निसर्गाच्या अवकृपेच्यामुळे काही समस्या आहेत, पण माणूस मागासलेली नाही. इथली तरुण पिढी ही अधिक जागरूक आहे. कुठल्याही प्रश्नाच्या संबंधी इथली तरुण पिढी महाराष्ट्रात पहिल्यांदा रिॲक्ट होते. मी अनेकदा बघितले. म्हणजे या वेगवेगळ्या ज्या चळवळी झाल्या एकेकाळी, त्या चळवळीच्या कालखंडामध्ये मी फार जवळून बघितलं की मराठवाड्यातले तरुण या प्रत्येक प्रश्नाच्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या तरुण पिढीच्या पेक्षा अधिक जागरूक असतात. सर एक मिनिट अजून आपल्याला बातमी मिळालेली नाहीये. माझा एक प्रश्न असा आहे, माझा पुढचा खडसे साहेब 12 तारखेला इथे असं म्हटले की आता माझं काही पक्षामध्ये खरं नाही, आणि तुम्हाला भेटून गेल्यानंतर ते म्हणाले की मी पक्ष सोडत नाहीये. तुम्ही असा काय सल्ला दिला त्यांना, असं आम्हाला विचारलं. असं आहे की ते मला भेटून गेले, याच्याबद्दल काही शंका नाही. त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली, पण त्या चर्चेला समाधान करण्याच्यासाठी तेवढी साधन सामुग्री माझ्याकडे सध्या नाही. एक प्रश्न माझा की आता शेवटचे 3च प्रश्न घ्या. व्हॉट्सअपवरती सर्वात गाजला गेलेला जोक आहे की इथे सर्व प्रकारचे माज उतरून मिळतील. शरद पवार सिल्वर ओक एस्टेट मुंबई. त्याच्याविषयी थोडस तुम्ही आम्हाला सांगा. कृती करून दाखवली पण तरी पण आम्हाला थोडस तुम्ही जसं धोनीला नेतृत्वाची संधी दिली, तुम्ही जशी उद्धव ठाकरेंना नेतृत्वाची संधी दिली, तशी तुमच्याकडून एक महाराष्ट्राची आणि आमच्या महिला भगिनीची सर्वांची एक अपेक्षा आहे की महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री तुमच्या निर्णयानुसार किंवा तुम्ही द्याव्या अशी अपेक्षा आहे. त्याबद्दल काय सांगा? तुम्ही सुप्रियाबद्दल म्हणता. असं की याच्यामध्ये प्रत्येकाची स्वतःची आवड आणि त्या संबंधीचं लक्ष केंद्रित करण्याची भूमिका लागते. मी जो बघतोय माझ्या मुलीला, तिचा बेसिक इंटरेस्ट हा नॅशनल पॉलिटिक्समध्ये. तुम्ही जर पार्लमेंटमध्ये बघितलं तर सतत पार्लमेंटमध्ये 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बसणारे जे सभासद 10-20 असतील त्याच्यात ती असते एक. आणि आत्ताच पार्लमेंटच्या वतीने जाहीर केलं जातं की हायेस्ट क्वेश्चन, हायेस्ट पार्टिसिपेशन, हायेस्ट बिलं या सगळ्यामध्ये सहभागाच्यामध्ये तिचा, कारण तिचा बेसिक इंटरेस्ट. मी बघतो, आम्ही एकाच घरात राहतो दिल्लीत, आणि त्यावेळी मी बघत असतो की दिल्लीमध्ये त्या सगळ्या, त्यांचं कसं आहे, एक 30-40 खासदारांचा ग्रुप आहे, सगळ्या पक्षातलेच, फक्त तरुण आहेत, आणि ते नित्याने भेटतात. त्यांचा भेटायचा अड्डा माझ्या घरी असतो आणि वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करतात. कधी कधी आता उदाहरणार्थ ओरिसासारख्या ठिकाणी अन्नधान्याच्या उपलब्धतेचा प्रश्न आला तर ते तरुण मंडळी 20-एक जण तिथे गेले, सगळ्या पक्षाचे होते, मुख्यमंत्र्यांना भेटले, खाली फील्डला जाऊन त्या ठिकाणची चौकशी केली. तर त्याला खरा इंटरेस्ट हा नॅशनल लेवलच्या या सगळ्या परिस्थितीत आहे, आणि पॉलिटिक्सपेक्षा डेव्हलपमेंटल पॉलिटिक्समध्ये तिला अधिक रस आहे. त्यामुळं महाराष्ट्रात मुख्यमंत्री वगैरे होणं कशाला, आपलं आमचं घरचं बरंच चाललंय. विधिमंडळात अलीकडे ते दिसल्या, त्यानंतर अशा पद्धतीने झाल्या, अलीकडे त्या विधिमंडळात दिसल्या. असं की ते पक्षाचं काम होतं.
ते विधिमंडळाचं किंवा धोरण पक्षाच्या वतीनं त्यांना औरंगाबाद महापालिकेच्या आता निवडणूक आहे, तर तोच प्रयोग महाविकास आघाडीचा औरंगाबाद होईल? नाही, आज सांगता येणार नाही, कारण आम्ही काही त्याच्यावर चर्चा केलेली नाही. एक चर्चा जरूर केली आम्ही गेल्या 2 दिवसापूर्वी की ज्या जिल्हा परिषदांच्यामध्ये आता पदाधिकाऱ्यांच्या निवडी आहेत या काहीतरी 10-15 दिवसात 2.5 वर्षाच्या नंतर, तर तिथे एक आम्ही प्रस्ताव दिला आहे काँग्रेसला आणि शिवसेनेला की ज्या जिल्ह्यामध्ये ज्या पक्षाचे सदस्य अधिक आहेत त्यांचा अध्यक्ष करा, 2 नंबरची संख्या ज्यांची असेल त्यांचा उपाध्यक्ष करा आणि 3 नंबरचा असेल त्यांचा सभापती जो चेअरमन काय ते सब्जेक्ट कमिटी तो करा. आणि साधारणतः हे सूत्र सगळ्यांना मान्य आहे असं दिसतंय, पण जिल्ह्याची परिस्थिती ही बघितल्याशिवाय आज एकदम सांगता येणार नाही, पण इच्छा मात्र तशी आहे. हा शेवटचा बस झाला शेवटचा. भाजप असं सेन्सिटिव्ह मुद्द्यांनी देश पेटवायचं काम करते असं बोललं जातं, पण हे वर्षानुवर्षाच्या मुद्द्यावर त्याच्यावर नाही, आम्ही याच्यामध्ये नेहमी स्टँड घेतो, आम्ही मतं मांडतो, त्या संबंधीची भूमिका आम्ही घेत असतो आणि ती घेतल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. राजकारणामध्ये कधी किंमतही द्यावी लागते काही भूमिकेच्या बाबतीत. आता मोठी किंमत मी इथे दिली होती. ज्यावेळेस नामांतराचा प्रश्न आला तर मी आणि SM जोशी इथं आलो होतो. आमचं स्वागत सगळ्या मार्गांनी झालं होतं, अनेक आयुधं आम्हाला बघायला मिळाली होती, पण नंतर आपण तिथल्या इथल्या तरुण पिढीची समजूत काढून हा निर्णय घेऊ शकलो. असे अनेकदा प्रश्न येतात. अगदी माझाच एक निर्णय होता की वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीला सुद्धा इतर वाटा द्या आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्यामध्ये आरक्षण मुलींना सुद्धा द्या, हा माझाच निर्णय होता. निर्णय घेतल्याचा हा कधी घेतला मी 78-79 80ला आमचा पराभव झाला. पराभव झाल्याच्या नंतर काही गावांचा मी दौरा काढला एकट्याने. गाडी घ्यायची, स्वतः गाडी चालवत जीप गावात जायचं, लोकांशी बोलवायचं, समजून घ्यायचं होतं पराभव का झाला. एका गावात गेलो, एका गावात गेल्याच्या नंतर गाव हे आमच्या विचाराचं होतं, पण तिथं मतं पडली नाही. मी विचारलं काय झालं, मी येणार कळल्यावर सगळे जमले. त्यांनी सांगितलं की 40 वर्ष म्हणजे आमच्या घरात पाटील की आणि तुम्ही म्हणजे आता नवीन आरक्षण काढलं भलत्यालाच पाटील की जो म्हणजे आमच्या दाराच्या समोर उभं राहायचं आता त्याला आम्हाला नमस्कार करायला लागला. हे सामाजिक बदल लोकांना त्यावेळेस पचले नाही, त्यामुळे त्याची किंमत ही त्यावेळी द्यावी लागली. असे प्रकार हे होत असतात, निर्णय हे घ्यावे लागतात, त्याची किंमत सुद्धा देण्याची तयारी ठेवावी लागते. चला बस आता बस.